पौर्णिमा म्हणजेच प्रत्येक महिन्याच्या मध्यावर असणारा शुक्ल पक्षीय 15वा दिवस होय. या दिवशी चंद्रमा पूर्ण गोलाकार व प्रकाशमान असतो. पूर्ण चंद्राचा प्रकाश स्पष्ट व शीतल असतोच, परंतु शांत व आल्हाददायक असतो. सागरात भरती येणे म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीशी पौर्णिमेच्या चंद्राचा आप, तेज, वायू आणि पृथ्वीचा संबंध येणे. त्याचप्रमाणे ज्या धातूंचे आपले शरीर बनले आहे, त्यामध्ये हे सर्व तत्वे पृथ्वीवरील प्रत्येक सजीवांचा यामध्ये अंतर्भाव असतो. सूर्य व चंद्र यांच्या प्रकाशाचा आणि उष्णतेचा लाभ अविरत 36 तास पृथ्वीवरील जीवनसृष्टीला मिळतो. त्यामुळे जीवनसृष्टीतील एक प्रकारचे उबदार, उत्तेजित वातावरण मानवी जीवनाला, प्राणिमात्राला पोषक असते. बौद्ध धर्मात प्रत्येक पौर्णिमेला विशेष असे अनन्यसाधारण महत्त्व आहे. जगातील बौद्ध राष्ट्रांमध्ये पौर्णिमा श्रद्धेने पाळली जाते. पौर्णिमेला जे पवित्र व मोठेपण प्राप्त झाले आहे, त्यामागे अनेक महत्त्वपूर्ण प्रसंगांचा इतिहास आहे. तो म्हणजे भगवान बुद्धांचे संपूर्ण जीवनचरित्र होय. तथागतांचा जन्म, गृहत्याग, तपश्चर्या, ज्ञानप्राप्ती, धम्मप्रचार प्रसार आणि शेवटी महापरिनिर्वाण. तथागत गौतम बुद्धांच्या शिकवणीमधील धम्मजीवनात सिद्धार्थ गौतमाच्या जन्मापासून महापरिनिर्वाणाच्या अंतिम क्षणापर्यंत पौर्णिमेचाच दिवस कारणीभूत असल्याने धम्मजीवनात बौद्ध उपासक उपासिकांना पौर्णिमेचे महत्त्व अपरंपार आणि अपूर्व असेच आहे. तथागताने बुद्ध प्राप्तीनंतर पंचवर्गीय संन्याशांना आपल्या अष्टांगिक मार्ग, प्रतित्य, समुत्तपाद, 4 आर्य सत्य हे समजावून दिल्यानंतर त्यांना ते कळले. इ. वाराणसी येथे अनुत्तर असे पहिले धम्मचक्र प्रवर्तन केले. आश्विन पौर्णिमेला 61 अहर्त भिक्षूंच्या समवेत धम्मचक्राची घोषणा केली. 4ही दिशांना जाऊन बहुजन हिताय बहुजन सुखाय धम्माची अशी सिंहगर्जना केली. चैत्र पौर्णिमा. या पौर्णिमेच्या दिवशी तथागतांनी पूर्वेला येथील निरंजना नदीच्या काठी असलेल्या वटवृक्षाखाली सुजाता नामक नगरश्रेष्ठीच्या कन्येकडून खिरीचे दान स्वीकारून वैराग्य मार्गाची समाप्ती केली. ज्या सोन्याच्या पात्रातून खीर आणली होती, ते पात्र नदीच्या प्रवाहात फेकून दिले आणि मला जर ज्ञानप्राप्ती होणार असेल तर ते पात्र नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहत जाईल, अशी कसोटी लावली आणि खरोखरच ते पात्र प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाऊन काळसर्पाच्या गुहेत बुडाले. त्यामुळे त्यांचा उत्साह द्विगुणित होऊन बुद्धगयेस त्यांनी चिंतन मननासाठी प्रयाण केले. वैशाख पौर्णिमा. लुंबिनी वनात इ.स. पूर्व 563 साली शुक्रवार दिनी विशाखा नक्षत्री वैशाख पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला. तो जयंती दिन बौद्ध जगतात अत्यंत पवित्र असा मानला जातो. याच वैशाख पौर्णिमेस सिद्धार्थ गौतमास गया येथे पिंपळ वृक्षाखाली 4 आठवडे 4 पायऱ्यांनी चिंतन मनन केल्यामुळे ज्ञानप्राप्ती होऊन ते सम्यक संबुद्धत्व मिळू शकले आणि वयाच्या 80व्या वर्षी मल्लाची राजधानी असलेल्या कुशीनारा येथे शाल वृक्षाखाली महापरिनिर्वाणपदी पोहोचले. ज्येष्ठ पौर्णिमा. सिद्धार्थ गौतमाचा विवाह वयाच्या 16व्या वर्षी दंडपाणी नावाच्या शाक्य राजाची मुलगी यशोधरा हिच्याशी झाला. ती आपल्या सौंदर्याविषयी, आपल्या चारित्र्याविषयी प्रसिद्ध होती. सिद्धार्थ गौतमास 20वे वर्ष लागले असताना सर्व प्रकारचे शिक्षण प्राप्त केल्यानंतर त्याला राजा शुद्धोधनाने शाक्यांच्या संघात प्रवेश करण्यास सांगितले. शाक्य संघ पुरोहितांनी शाक्याच्या असलेल्या संतागारात सिद्धार्थाचा अंतर्भाव करून त्यांच्याकडून सर्व नियमाचे पालन करण्याची शपथ दिली. आषाढ पौर्णिमा.
या पौर्णिमेदिनी महामायेच्या कुशीत बोधिसत्व गर्भधारणा रूपाने प्रवेश करतात. या आनंददायी घटनेला गर्भमंगलदिन असे म्हणतात. रोहिणी नदीच्या पाणी पटपावरून झालेल्या वादाबाबत संघसेनापतीने केलेल्या युद्ध घोषणेस विरोध करून शांततेने प्रश्न सोडवण्याचा सल्ला दिला, परंतु संघाच्या नियमनामुळे शिक्षा म्हणून त्यांनी गृहत्याग केला. बुद्धगया येथे संबोधी प्राप्त केल्यानंतर सारनाथ येथील मृगदायवनात पंचवगीय भिक्खूंना धम्मदीक्षा देऊन धम्मचक्र प्रवर्तन केले. भगवंताच्या अनुयायांची 2 वर्गात विभागणी होत असे. पहिला वर्ग गृहस्थी अथवा सांसारिक उपासकांचा, तर दुसरा वर्ग भिक्खू संघाचा. संघ ही भिक्खूंची संघटना. भगवंताने आपल्या अनुयायांचा एक संघ किंवा मातृभावाने एकत्रित आलेला समुदाय बनविला. श्रावण पौर्णिमा. वाराणसीमध्ये काश्यप कुटुंबात 3 भाऊ होते. ते उच्च विद्या विभूषित कर्मठ धार्मिक जीवन जगत होते. त्या 3 भावांची नावे: उर्वेला काश्यप यांचे 500 अनुयायी, नदी काश्यप यांचे 300 व गया काश्यपाचे 200 असे जटिल अनुयायी होते. ते सर्व फल्गू नदीकाठी एकत्रित राहत असत. तथागतांनी एक रात्र उर्वेला काश्यप यांच्याकडे राहण्याची इच्छा व्यक्त केली. काश्यपाने येथे एक नागराज मुचलिंद नावाचा आम्हास येऊन त्रास देत असल्याचे सांगितले. तेव्हा तथागतांनी तो मला त्रास देणार नाही असे सांगून एक रात्र तेथेच राहण्याची परवानगी मिळवली. नागलोक तथागतांचे मित्र असल्याचे काश्यपास माहीत नव्हते. नागराज मुचलिंद याने काश्यपाऐवजी तथागतांचा शांत, प्रसन्न आणि करुणामयी चेहरा पाहून तो नतमस्तक झाला. तो त्यांची पूजा करू लागला. काश्यपाला तो एक मोठा चमत्कार वाटल्याने आणि तथागतांनीच पुढाकार घेऊन काश्यप बंधूंना आर्य अष्टांगिक मार्ग सांगितला. तेव्हा तो प्रसन्न होऊन त्यांच्यासहित त्यांच्या बंधूंनी व सर्व त्यांच्या असलेल्या अनुयायांनी धम्माची परिवर्जा घेतली. भाद्रपद पौर्णिमा. श्रावस्तीचे राजे प्रसेनजित यांना तथागत आल्याचे कळले. तेव्हा त्याने आपले दुःख, चिंता तथागतांना सांगितली. तथागतांनी त्यांना धम्म समजावून सांगितला. भगवान बुद्धांची अमृतवाणी ऐकून तो सद्गदित झाला. त्याने तथागतांच्या चरणी आपले मस्तक ठेवून आपल्या कुटुंबासह उपासक झाला. तथागत राजगृह येथे राहत असताना राजा शुद्धोधनास आपल्या मुलाला भेटण्याची इच्छा झाली असता कालुदाईन यास तथागतांकडे पाठविले. त्याने निरोप दिल्यानंतर तथागत आपल्या शिष्यांसह कपिलवस्तू येथे आले. राजा शुद्धोधन आणि महाप्रजापतींनी आपल्या मुलाकडे पाहिले. त्यांचे सौंदर्य, गांभीर्य, तेज पाहून ते थक्क झाले. तथागताने मातापित्यास धम्मदेशना दिली आणि यशोधरेस भेटण्यास गेले. तिने त्यांचे स्वागत केले आणि राहुलला वारसा मागण्यास पाठविले असता तथागताने राहुलला धम्मदेशना देऊन धम्माचा वारसा देऊन संघात सामील केले. अश्विन पौर्णिमा. भिक्खू संघाच्या वर्षावासाची या दिवशी समाप्ती होऊन संघ धम्म प्रचार अन प्रसारासाठी गावोगावी जाऊ लागले. याच वेळी तथागत नयग्रोधारामात राहत होते. महाप्रजापती गौतमीने आपली संघ प्रवेशाची इच्छा भगवंतास सांगितली. भगवंतांनी त्यास नकार दिला. तेव्हा ती अश्रू ढाळीत निघून गेली. परंतु तिचा तो निर्धार कायम होता. जेव्हा तथागतांचे वास्तव्य वैशाली येथील कुटागाराच्या भवनात होते, तेथे महाप्रजापतीने आपल्या शाक्य कुळातील 500 स्त्रियांसह मुंडन करून पीतवस्त्रे धारण करून तथागतांसमोर पुन्हा तीच विनंती केली. महाप्रजापतीने मोठ्या हट्टहासाने स्वतःबरोबर आलेल्या 500 स्त्रियांनाही तथागतचा त्यांनीच दिलेल्या व्यावहारिक 8 नियमास मान्य करून स्त्रियांना संघात सामील करून घेण्यास भाग पाडले. कार्तिक पौर्णिमा.
बुद्धांचे संघसेनापती यांचे महापरिनिर्वाण झाले म्हणून या पौर्णिमेस सद्गुणांचे स्मरण दिवस असे म्हणले जाते. या पौर्णिमेस ऋतुपूर्व पौर्णिमा म्हणतात. यावेळी प्रकाशाची पूजा केली जाते. घरोघर असंख्य दीप उजाळले जातात. उपोषित व्रत करून भिक्खू संघास भोजनदान देऊन त्यांच्याकडून धम्मदेसना ग्रहण केली जाते. मार्गशीर्ष पौर्णिमा ब्रह्मसंपत्तीची विनंती मान्य करून तथागताने आपल्या सिद्धांतानुसार असलेली धम्म शिकवण जगाला देण्याचे मान्य केले. अनाथ पिंडकाने श्रावस्ती येथील जेतवन सोने भुईवर पसरवून जेत्याकडून घेऊन तथागतास दान म्हणून अर्पण केले. त्याचप्रमाणे दरोडेखोर अंगुलीमालाला धम्मदेसना देऊन संघात सामील करून घेतले. पौष पौर्णिमा राजा बिंबिसार याने राजगृह येथे बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. वेळुवन भिक्षू संघास दान म्हणून अर्पण केले. यावेळी तथागतांनी वेळुवनात 45वा वर्षावास केला. या निमित्त मोठ्या उत्सवाचे आयोजन करण्यात आले. माघ पौर्णिमा वैशाली येथील सारंदस्य चैत्य विहारात तथागतांनी स्वतःच्या महापरिनिर्वाणाची घोषणा केली. या पौर्णिमेस स्मरण दिन असेही म्हणतात. फाल्गुन पौर्णिमा शुद्धोदन राजाच्या विनंतीनुसार आणि कपिलवस्तूमधील सर्व नागरिकांच्या सांगण्यानुसार भगवान बुद्धांनी आपले पुत्र राहुल आणि भाऊबंद यांना या संघात सामील करून घेतले. भगवान बुद्धाच्या काळात बुद्धांनी सर्व भिक्षूंना धम्माचा प्रसार करण्याचे आदेश दिले आणि सर्व बौद्ध भिक्खू या कामात गुंतले होते. परंतु असे केल्याने त्यांना बऱ्याच संकटांना आणि विशेषतः पावसाळ्यात नद्यांमध्ये अनेक संकटांना सामोरे जावे लागे. पुरामुळे बौद्ध भिक्खू वाहून जात आणि त्यांच्या चालण्याने शेतातील पिकांचे नुकसान होत. त्यांनी हे तथागतांना सांगितले. बुद्धांनी आदेश दिला की आषाढ पौर्णिमेपासून ते अश्विनी पौर्णिमेपर्यंत सर्व भिक्षूंनी एकाच ठिकाणी राहावे. भिक्षेसाठी गावात जाऊ नये. एकाच ठिकाणी राहून धम्माचे पठण अध्ययन करावे. जर गरज पडली तर भिक्षू आपल्या गुरूंकडून जास्तीत जास्त एका आठवड्याचा वेळ घेऊन विहारातून बाहेर जाऊ शकतात. भगवान बुद्ध काळापासून वर्षावास अस्तित्वात आहे. भगवान बुद्धांनी पहिला वर्षावास इसवी सन पूर्व 527 मध्ये सारनाथच्या इस्पितनमध्ये केला. तेव्हापासून भिक्खू वर्षावास प्रारंभ करतात आणि त्यानंतर 45 वर्षावास त्यांनी श्रावस्ती, जेतवन, वैशाली, राजगृह इत्यादी ठिकाणी केले. वर्षा म्हणजे पाऊस, वास म्हणजे निवास. म्हणजेच पावसाळ्याच्या 3 महिने भिक्खूंना पावसापासून त्रास होऊ नये, त्यांना विषारी प्राण्यांपासून इजा होऊ नये म्हणून 3 महिने अर्थात अश्विन पौर्णिमेपर्यंत निमंत्रित बुद्ध विहारात जीवन व्यतीत करणे. या काळात भिक्खूमध्ये विनयात कमीपणा आला असेल त्यांनी ज्येष्ठ भिक्खूंद्वारा पूर्तता करणे, ध्यान साधना करणे, बौद्ध उपासक उपासिकांना धम्म शिकविणे, उपासकांकडून अष्टपुरस्काराचे धम्मदान स्वीकारणे व उर्वरित 9 महिने धम्म प्रचार प्रसाराला घालविणे हे भिक्खूचे कार्य असते.